नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन गुडघ्यावर बसत सायलीच्या हातामध्ये रिंग घालत सायलीला विचारतो की सायली, सुभेदार, तू माझी 70 जन्मासाठी होशील ना? आता सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आज अर्जुन गुडघ्यावर बसत सायलीला प्रपोज करत 70 जन्मासाठी आपली होशील का असं विचारताच सायलीला भरून आलेलं असतं. आता अर्जुन सायलीच्या हातामध्ये एक लेटर देतो आणि म्हणतो, हेही मी तुझ्यासाठी लिहिला आहे. सायली म्हणते, काय? आता सायली पाहते तर अर्जुनने चक्क मराठीमध्ये लिहिलेलं असतं. आता मात्र सायली खूप खुश होते. अर्जुनने तिच्यासाठी लिहिलेले ते अनमोल शब्द ती वाचू लागते. अर्जुन कवितेतून व्यक्त होत सायलीला म्हणालेला असतो, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. आता सायली एवढी खुश होते आणि ती अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्यासाठी कविता लिहिली आहे आणि ती सुद्धा मराठीत. सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो. अर्जुन म्हणतो, अर्थातच मला मराठीतच लिहावं लागलं, कारण आता मी सायली सुभेदार आहे, त्यामुळे मला आता मराठी शिवाय पर्यायच नाही. आता सायली अर्जुनला म्हणते, एक मिनिट असं म्हणत आता सायली त्यावर काहीतरी लिहायला घेते. अर्जुन म्हणतो, काय करतेस? तर सायली म्हणते, एक मिनिट थांबा ना. आणि तशी सायली एवढी उतावळी नाहीये, त्यामुळे तुम्हाला आता वाट पाहावीच लागेल. आता अर्जुन बिचारा बाजूला बसतो आणि सायली नक्की काय करते याची वाट पाहत असतो. तो पुन्हा पुन्हा सायलीला विचारतो, झाले का? सायली म्हणते, अहो थांबा ना. असं म्हणत आता अर्जुन ती कविता पूर्ण करते आणि अर्जुनच्या हातात देते. आता सायली पुन्हा एकदा ती कविता अर्जुनला बोलून दाखवते आणि म्हणू लागते, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे, आपल्या जगण्याचे तू भारीसे अत्तर व्हावे. तर अर्जुन पुढे म्हणतो, माझ्या साथीला कोण असावे, पार शेवटी माझ्या साथीला कोण असावे, पार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. आता सायली अर्जुन दोघांनी मिळून आपल्या आयुष्याची कविता पूर्ण केलेली असते. आपल्या प्रेमाला अनमोल शब्दांची साथ दिलेली असते आणि तीच साथ त्यांनी एकमेकांच्या हातात हात देतही दिलेली असते. दोघांच्याही प्रेम व्यक्त करत त्यांनी शब्दांच्या साथीने आपला हा दिवस खूप स्पेशल घडवलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे अर्जुन किचनमध्ये कामाला सुरुवात करतो. आता कल्पनाई आणि अस्मिता त्या ठिकाणी येतात. दोघेही हसू लागतात. तर आता अस्मिता थोडी अर्जुनची मस्करी करत म्हणते, मम्मा, अर्जुनचे डोळे थोडे सुजलेले दिसतायत ना, म्हणजे मला तरी वाटते की रात्री झोप पूर्ण झाली नसावी. कल्पना ताई म्हणतात, मलाही तसंच वाटते. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन, रात्रीचा प्रपोज डे जास्त भारी सेलिब्रेट झालाय असंच वाटते तुझ्याकडे बघून. तर अर्जुन म्हणतो, काही वडवडू नकोस. तर कल्पना ताई म्हणतात, अरे काहीतरीच काय, काल तर प्रपोज डे होता ना, मग अर्जुन तू काही सायलीला गिफ्ट वगैरे दिलेस की नाही? अर्जुन, इकडे ये जरा. अर्जुन म्हणतो, काय आता काहीतरी करपेल. कल्पनात ताई म्हणतात, अर्जुन खरं सांग, तू सायलीला काही गिफ्ट वगैरे दिलस की नाही? अर्जुन म्हणतो, नाही, काहीच नाही. तर अस्मिता म्हणते काय? अरे काल प्रपोज डे होता आणि तू काहीच दिलं नाहीयेस. अरे असं कोणी प्रपोज डे सेलिब्रेट करत का? अर्जुन म्हणतो, नाही ना, मी काहीच दिलं नाही. अस्मिता म्हणते, काय बोलावं तुला, पण आज काय आहे ते तरी माहीत आहे का? अर्जुन मात्र खाली मान घालून शांत उभा असतो. तर अस्मिता म्हणते, अरे आज चॉकलेट डे आहे आणि तो तरी तुझ्या लक्षात आहे ना? तर अर्जुन म्हणतो, म्हणजे काय माझ्या लक्षात आहे आणि मी आत्ताच माझ्या बायकोसाठी तिच्या आवडीचा चॉकलेट ऑर्डर करणार आहे. अस्मिता म्हणते, म्हणजे तू असा चॉकलेट डे सेलिब्रेट करणार आहेस? बायकोला ऑर्डर करून तू चॉकलेट देणार आहेस? कमाल करतोस अर्जुन तू. अरे तू स्वतःच्या हाताने चॉकलेट्स बनवायला हवीस आणि ती खास चॉकलेट तू बायकोला यायला हवी, एवढंही तुला कळत नाही
का रे? आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन अस्मिताला म्हणतो, मी आणि चॉकलेट इम्पॉसिबल आहे. अगं चहा आणि कॉफी करताना माझे नाके न येतायत आणि तू चॉकलेटची बात करतेस आणि मी चॉकलेट बनवावं असं तुला वाटते का नाही? ते तरी शक्य नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, नाकी न येतायत ना, म्हणजे आता तरी तू मान्य करतोयस काय सायली? जी काम करते ती सोपी नाहीयेत हे तुलाही आता कळाले ना हो की नाही? बोल आता तर. अस्मिता म्हणते, हो ना, बोल अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी असं कुठे म्हणालो, मी असं अजिबातच म्हणालो नाहीये. उगाच तुम्ही अर्थाचा अनर्थ नका करू. मला फक्त एवढंच म्हणायचं की हे जे काही चॉकलेट वगैरे आहे ना, ते बनवायला मला जमणार नाही. बाकी सगळी काम सोपी आहेत, ती तर मी करू शकतो. तर अस्मिता म्हणते, असं काय करतोयस रे? अरे आजकाल चॉकलेटचे एवढे सारे व्हिडिओ येतात, ते बघ आणि कर ना. आणि तशी सायली असती ना, तर तिने तर स्वतः हाताने चॉकलेट बनवली असती तुझ्यासाठी. पण तुला ते नाही जमणार. आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, हो, सायली असती माझ्या जागी तर तिने नक्कीच चॉकलेट बनवली असती. मग मी सुद्धा करू शकतो, सोप आहे ते. असं म्हणत अर्जुनने सुद्धा आता ते आव्हान पेललेलं असतं. आता मी स्वतःच्या हाताने माझ्या बायकोच्या आवडीच चॉकलेट बनवणार आणि हा चॉकलेट डे सेलिब्रेट करणार. कल्पना ताई म्हणतात, वा. तर अर्जुन म्हणतो, आजच मिशन चॉकलेट डे. कल्पना ताई म्हणतात, शांत. आता सायली येत असते आणि म्हणून कोणीही काहीच बोलत नाही, कारण आपलं सरप्राईज सायलीला कळायला नको म्हणून सर्वच जण शांत होतात. आता सायली त्या तिघांकडेही पाहते, परंतु तिघेही शांत असतात आणि म्हणूनच सायली विचारते, काय झाले? तुम्ही असे गप्प का? तुम्ही काहीतरी बोलत होता ना, आणि मी आल्यानंतर असे एक शांत का झालात? तर आता तिघेही एकत्रच बोलतात, काही नाही, काही नाही. तर अर्जुन म्हणतो, खरंच काही नाही. कुठे काय? सायली म्हणते, खोट बोलू नका, मी पाहिलं तुम्ही काहीतरी बोलत होता, सांगा ना आई. तुम्ही तरी. तर अर्जुन म्हणतो, नाही, कोणीही काहीही सांगणार नाही. हिरवी, तू कशी माझ्या मम्माच्या कानात कुचू कुचू बोलत असतेस, आणि त्यावेळी मी जर विचारलं की काय बोलताय, तर बोलतेस ना, काहीच नाही, मला काही सांगायचं नाहीये. मग आता सुद्धा तसंच आहे आम्हाला, तुला काही सांगायचं नाही, त्यामुळे आता विचारायचं नाही. तर सायली म्हणते, काहीच हरकत नाही. तसंही मी कुठे म्हणाले की मला त्रास होतोय? मला त्रास होत नाही, कारण मी फक्त तुम्हाला विचारलं आणि सांगायचं नसेल तर काहीच हरकत नाहीये. कारण कसं असतं, प्रत्येकाची खासगी स्पेस अशी असतेच, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टी कोणाला विचारायच्या नसतात. आता मात्र अर्जुन शांतच होतो. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, बघ अर्जुन, जरा सायलीकडून काहीतरी शिकून घे. अरे तिला कळतंय की प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी असतात, पण त्या ठिकाणी तू जर असता तर काय केलं असतं? आम्हाला सतत तेच तेच विचारून सांगना असं करून भांबावून सोडलं असतं आणि आमच्याकडून आम्ही जे काही बोलतोय ते वदवूनही घेतलं असतं. पण सायली तशी नाहीये. तुला जमेल का तसं वागायला? आता अर्जुनच चांगलं तोंडावर पडलेला असतो आणि शेवटी तो रागाने किचनमध्ये निघून जातो. आता तिघेही अर्जुनवर हसू लागतात. तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो आणि त्याचवेळी त्या ठिकाणी साक्षी आलेली असते. आता साक्षी सचिनच्या मागे उभी राहते आणि सचिन नक्की काय करतोय हे पाहत असते. पण सचिनच्या नकळतच आता ती सचिनला मिठी मारते. आता मात्र सचिन दचकतो, तो जरा घाबरतो आणि म्हणतो, स्या, मग काय करतेस? साक्षी म्हणते, काही नाही. काय झालं? का घाबरलास एवढा? तर सचिन म्हणतो, नाही, घाबरलो वगैरे नाही, थोडा अचानकच तू आलीस ना, त्यामुळे दचकलो. साक्षी म्हणते, सॉरी बेबी, खरंच सॉरी. तर सचिन म्हणतो, स्या, मग असं काही नाही. तर साक्षी म्हणते, सॉरी खरंच, कारण आतापर्यंत मी तुझ्यावर खूप चिडले, तुझ्यावर रागवले, तुझ्यावर संशय घेतला, तुझा मोबाईल चेक केला, तुझे कॉल चेक केले, परंतु आता मी तसं काहीच करणार नाही, कारण आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर सचिन म्हणतो, सॅम, माझंही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरं तर माझं तुझ्यावर खरंच जास्त प्रेम आहे आणि आतापर्यंत बेबी
मी तुला खरंच कधीही खोटं सांगितलं नाही आणि आता या क्षणालाही मी यासोबत काहीच खोट बोलत नाहीये असं म्हणून सचिन आता साक्षीशी जवळीक साधत तिच्याशी खोट बोलत असतो. तर साक्षी सचिनकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, या क्षणाला सुद्धा तू माझ्याशी खोटच बोलतोयस हे मला चांगलंच माहीत आहे, कारण तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी मी स्पेशल नाहीये किंवा मी खास नाहीये, तर माझ्यापेक्षा सुद्धा एक खास व्यक्ती तुझ्या आयुष्यात आहे जिच्यासोबत तुझं लग्न झालं आहे. परंतु साक्षी सचिनला काही कळू न देता त्याच्या प्रेमाला हो बोलत असते आणि आता मात्र सचिनला हे सगळं काही खरं वाटत असतं. परंतु आता साक्षीला आठवतं ते म्हणजे प्रियाचं बोलणं. प्रिया साक्षीला म्हणालेली असते, हा सचिन म्हणजेच माझ्या सख्या नंदेचा अस्मिताचा नवरा आहे, त्या दोघांचं लग्न झालं आहे हे सगळं साक्षीला माहीत असतं. त्या क्षणाला साक्षीला धक्का बसतो, परंतु साक्षी मनाशीच म्हणते, सचिन काही असलं तरी सुद्धा मी तुला दुसऱ्या कोणाचंही होऊ देणार नाही, तू फक्त माझा आहेस, मी तुला कोणासोबतही शेअर नाही करू शकत. वेळ आली तर त्या बाईला मी संपवून टाकेन, तुझ्या आयुष्यातून कायमच घालवेन, परंतु मी तुला आता कोणाचकडे जाऊ देणार नाही, तू फक्त माझा आहेस. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण अर्जुनची मजा तर घेतच असतात आणि यात भर म्हणून आता चैतन्यही आलेला. अर्जुनला विचारतात, काय रे, काय झालं नाही, म्हणजे युद्धात हरलेल्या योद्धासारखा दिसतोयस तू तर. अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा अग प्रॉब्लेम हाच आहे की युद्ध सुरूच झालं नाहीये. अग हे बघ ना, मी सगळी तयारी करून ठेवली आहे पण चॉकलेट बनतच नाहीये पुढे. तर कल्पनात ताई हसतच अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन, अच्छा म्हणजे हे कोको पावडर बटर शुगर हे तुझे शस्त्र आहेत का? तर अर्जुन म्हणतो, हा ना मम्मा, पण पुढे काही बनतच नाहीये. तर अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा आज चॉकलेट डे आहे ना, म्हणून मला सायलीसाठी चॉकलेट बनवायचं आहे. मी इंटरनेटवर खूप रेसिपीज पाहिल्यात आणि तसंच मी बनवायला घेतलं, पण चॉकलेट तर बनतच नाहीये. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, असंच होणार कारण तू करेक्ट माणसाला रेसिपी विचारलीच नाहीस, मग तुला कसं जमणार आहे सांग बरं. तर अर्जुन म्हणतो, अगं मामा असं कसं बोलतेस तू, अगं मी तर तुला विचारलं ना आणि तुझ्या टिप्स फॉलो सुद्धा केल्या आहेस. तर कल्पना ताई म्हणतात, अरे माझा स्वयंपाक हा तर घरगुती असतो, परंतु एक छान अशी मुलगी आहे, ही तुला छान अशी टिप्स देऊ शकते. अर्जुन विचारतो, कोण? तर कल्पनाताई म्हणतात, अरे असं काय करतोयस, आपली नुपूर आहे की नाही, ती व्यवसाय म्हणून स्वयंपाक करते आणि तिचं एक मोठं असं गाऊड किचन आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या कंपनीत हेडशेफ म्हणून ती काम करते आणि तसंही तिच्या हाताला जी चव आहे ना, ती चव कोणाच्याच हाताला नाहीये. तर अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, ते तर आहेच का मम्मा, पण ती मला हेल्प करेल, ती मला शिकवेल. तर कल्पनाताई म्हणतात, ते तुला नक्की शिकवेल, थांब मी तिला व्हिडिओ कॉल करते. असं म्हणत आता कल्पनाताई नुपूरला व्हिडिओ कॉल करतात. नुपूर पाहते तर कल्पनाताईंचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. नुपूर फोन उचलते आणि म्हणते, बोला ना कल्पनाताई, कशी आहात तुम्ही? कल्पनाताई म्हणतात, मी मस्त आहे, तू कशी आहेस? नुपूर तर नुपूर म्हणते, मी पण एकदम मस्त आहे, पण मला सांगा आज अचानक माझी कशी काय आठवण आली? तर कल्पनाताई म्हणतात, अग आज चॉकलेट डे आहे ना, मग अर्जुन सायलीसाठी चॉकलेट बनवत होता पण त्याला जमतच नाहीये. तर आता अर्जुन मोबाईल घेतो आणि व्हिडिओ कॉलवर नपूरला म्हणतो, नपूर अग बघ ना, मी एवढ्या छान चॉकलेट बनवायला घेतले पण बनतच नाही, मी एवढी छान तयारी केली आहे पण चॉकलेट बनतच नाहीयेत, बघ ना. अग मी रेसिपी फॉलो करतोय तरी सुद्धा चॉकलेट बनत नाहीयेत. तर नुपूर म्हणते की हो अर्जुन, अरे रेसिपी तर फॉलो करावीच लागते, परंतु ही रेसिपी फॉलो करत असताना मनाचं काय, त्याला सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहेच ना, अर्जुन म्हणतो. म्हणजे? तर नुपूर म्हणू लागते, अरे अर्जुन, कुठलेही पदार्थ हे फक्त आपल्या हाताने बनत नसतात, तर ते मनाने बनवावे लागतात आणि त्यासाठी आपलं मन हे त्यामध्ये गुंतवावं लागतं आणि मगच आपल्या भावना
त्या चवीत उतरतात. पण आता तुझ्या मनामध्ये फक्त भीती आहे. मग मला सांग, ही जर मनात भीती असेल तर चॉकलेट कसं बनेल सांग बरं. कारण तुझ्या मनात आता फक्त प्रेमापेक्षा घाई आणि भीती आहे. मग त्या चॉकलेटला चव कशी येणार सांग बरं. असं म्हणत आता नुपूर अर्जुनला समजावत असते. अर्जुन विचारतो, मग मी आता काय करू? तर नुपूर अर्जुनला म्हणते, अगोदर दीर्घ श्वास घे आणि मन शांत ठेव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिच्यासाठी तू चॉकलेट बनवतोयस ना, तिचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आण आणि मग बघ, तू जे हातात बनवायला घेतलेस ते अगदी परफेक्ट बनवशील. तर आता अर्जुन म्हणतो, हो नक्कीच. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, बघितलंस ना, या सगळ्यामध्ये कशाची कमतरता आहे हे नुपूरने अगदी बरोबर ओळखलं आहे. आता अर्जुन कल्पना ताईंच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि नुपूरने सांगितल्याप्रमाणे शांत राहून सायलीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि डोळे उघडत म्हणू लागतो. खरंच सायलीचा चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी आली आहे. आता बोल, मी काय करू? तर आता नुपूर रेसिपी सांगू लागते. नुपूर अर्जुनला म्हणते, अगोदर एक वाटी कोको पावडर घे. असं म्हणत आता नुपूर अर्जुनला व्हिडिओ कॉलवर रेसिपी सांगत असते आणि त्या रेसिपीप्रमाणे आता अर्जुनने रेसिपी फॉलो करत चॉकलेट बनवायला सुरुवात केलेली असते. नुपूर ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणेच आता अर्जुन रेसिपी बनवत असतो. नुपूर समजावून सांगत असते आणि अर्जुन अगदी मनापासून सायलीसाठी मेहनत घेत असतो. आता अर्जुनने चॉकलेट तर फायनल बनवलेलं असतं. अर्जुन म्हणतो, ग्रेट, आता तर चॉकलेट रेडी आहेत. आता फक्त मी थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करत ठेवतो. आणि किती सोपं होतं हे तर नुपूर म्हणू लागते. नाही अर्जुन, जगात कुठलीच गोष्ट सोपी नसते, परंतु जर प्रेमाची साथ असेल तर काहीच अशक्यही नसतं. तुझं सायलीवर जितकं प्रेम आहे ना, तितकीच ही चॉकलेट गोड आणि खास झाली असणार हे तर मला माहीत आहे. तर अर्जुन नुपूरचे आभार मानत म्हणतो, थँक यू सो मच, तुझी खरंच मला खूप मोठी मदत झाली आहे. तर आता नुपूर अर्जुनला म्हणते, पण हो, तुला परत जर कोणती मदत लागली तर मला व्हावे, आपल्या जगण्याचे भारीसे अत्तर व्हावे. आता चैतन्य एकदम स्टाईल मध्ये ती कविता वाचत असतो. आता सर्वजण खुश होतात. अस्मिता म्हणते, क्या बात आहे. तर चैतन्य सर्वांना म्हणतो, आणि हे हँडरायटिंग तर मला असं वाटते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचाच आहे. तर आता मात्र सर्वजण अर्जुनच कौतुक करतात. तर अस्मिता म्हणते, खरंच अर्जुन, तू लिहिली कविता. आता अस्मिताचा यावर विश्वासच बसत नसतो. अर्जुनने लिहिलेल्या 2 ओळी वाचून झाल्यानंतर आता चैतन्य पुढे म्हणतो, आतापर्यंतचे शायर अर्जुन सुभेदार हे काय म्हणाले हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता पुढे ऐका, सायली सुभेदार यांच यावर काय प्रतिउत्तर आहे. असं म्हणत आता कवितेच्या पुढच्या 2 ओळी चैतन्य वाचणार, परंतु त्यावेळी सायली म्हणते, भाऊच्या नको नको ना. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही वहिनी, असं कसं होईल. तर अस्मिता म्हणते, चैतन्य रे, किती वेळ घेतोयस, तू वाच ना पटकन. चैतन्य म्हणतो, हो मी वाचतोय. असं म्हणत आता चैतन्य पूर्ण कविता वाचत म्हणतो, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपल्या जगण्याचे भारीसे अत्तर व्हावे, माझ्या साथीला कोण असावे, फार शेवटी या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर असावे, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर असावे. चैतन्य दोघांच्याही प्रेमाच्या त्या कवितेच्या ओळी वाचून दाखवतो. आता घरातील प्रत्येक जण सायली अर्जुनच कौतुक करू लागतात. तर प्रतापराव म्हणतात, वाह सायली, अर्जुन, खरंच कमाल कविता आहे, कमाल शब्दांची निवड आहे आणि कमाल तुमचं प्रेम. असं म्हणत सर्वजण टाळ्या वाजवत त्यांच्या प्रेमाचं आणि त्यांच्या कवितेच कौतुक करत असतात. तर प्रतापराव म्हणतात, अर्जुन, सायली, तुमचं प्रेम काव्यमय झालंय. आता तर कल्पना ताई म्हणतात, हो ना. पण अस्मिता, मला सांग, आपण ज्यावेळी अर्जुनला विचारलं की तू काल प्रपोज डे साजरा केलास, यावेळी तो आपल्याला काय म्हणाला नाही, बाबा मी प्रपोज डे वगैरे साजरा केला नाहीये. मग आता हे काय आहे? म्हणजे हा आपल्याशी खोट बोलतोय, परंतु शेवटी आपल्याला सत्य कळालच ना. तर अस्मिता म्हणते, मग काय आता? त्याचवेळी अस्मिताच लक्ष आता सायलीच्या हाताकडे जातो. अस्मिता म्हणते, एक मिनिट सायली, तुझ्या हातात काय आहे
ही अंगठी मी तर कधी बघितली नव्हती. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, मी सुद्धा कधी पाहिली नाहीये, पण किती सुंदर आहे ना. आता सायरी थोडी लाजू लागते. तर प्रतापराव म्हणतात, बघा बघा म्हणतायत की प्रपोज डे साजरा केला नाही, पण आता आपल्याला दिसतंय की त्यांनी प्रपोज डे किती दणक्यात साजरा केला आहे. ज्या सायरीला अंगठी नक्कीच फोन कर, कारण स्वयंपाक करणं हे माझं काम नाहीये, तर त्या माझ्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे सायली तुझं आयुष्य आहे, तसं स्वयंपाक करणं हे माझं आयुष्य आहे. तर कल्पनाताई म्हणू लागतात, मला माहीत आहे. तर नपूर अर्जुनला म्हणते, आता या पुढच्या व्हिडिओ कॉलमध्ये तुझ्या सोबतीने सायली सुद्धा असेल, हे मला माहीतच आहे. आता अर्जुनला शुभेच्छा देत नुपूर फोन ठेवते. तर त्यानंतर अर्जुनने सायलीसाठी खास चॉकलेट बनवलेली असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, फायनली मी माझ्या बायकोसाठी चॉकलेट्स बनवलीच. तर कल्पनाताई म्हणतात, तू सायलीसाठी काहीही केलं तरी तू किती खुश होतोस रे. तर अर्जुन म्हणतो, ती आहेच माझ्यासाठी खास, आणि म्हणूनच माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा नेहमीच तुला दिसत असतो. खरं सांगू का, ती तर माझ्या आयुष्याचा भाग आहे. आणि फक्त व्हॅलेंटाईन डे नाही, तर प्रत्येक दिवशी तिच्यासाठी खास काहीतरी बनवावं असं मला वाटत असते. एक मिनिट, मी अगोदर ही चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवतो. असं म्हणत अर्जुन आता चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवायला जातो. आणि हे सगळं काही इकडे प्रियाने ऐकलेलं असतं. आता प्रिया हे सगळं काही ऐकते आणि तिच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन चालू होतो. प्रिया मनाशीच म्हणते, तू सायलीला कितीही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न कर, पण मी तसं होऊच देणार नाही. तू ही बनवलेली चॉकलेट मी सायलीपर्यंत पोहोचूच देणार नाहीये. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गाडीचा हॉर्न वाजताच अर्जुन दरवाजा उघडतो आणि बाहेर पाहतो, परंतु सायली अजूनही आलेली नसते. अर्जुन थोडा निराश होतो आणि मागे वळतो, परंतु त्याच वेळी सायली आवाज देत म्हणते, नवरवा. आता अर्जुन सायलीचा आवाज ऐकताच मागे वळून पाहतो, तर एका टेडीच्या लुकमध्ये सायली आलेली असते. आता सायली थोडी अर्जुनला नाचून दाखवते आणि त्यानंतर त्याला खट्ट मिठी मारते. अर्जुन म्हणतो, सगळे बघतायत आता सायली. तिचा चेहरा दाखवत अर्जुनला म्हणते, तुम्ही कसे मला नेहमीच बेसात टाकता, आता कसं वाटते. तर अर्जुन म्हणतो, खरंच खूप छान वाटते. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. तर आता सायली सुद्धा व्हॅलेंटाईन्स डेच्या अर्जुनला शुभेच्छा देते. आता या दोघांचं प्रेम सर्वांसमोर त्यांनी व्यक्त केलेलं असतं आणि यामुळे मात्र प्रियाचा चांगला चळफळाट असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.